तर बॉसची वॉशिंग मशीन आहे, तर ह्याचा खूप मोठा प्रॉब्लेम निघालेला आहे, म्हणजे खूप जास्त खर्च निघालेला आहे आणि माझ्या दृष्टीने ते नुकसानच झालेलं आहे एक दृष्टीने. तर ते बघू शकता, ही मशीन पूर्ण ओपन केलेली आहे, म्हणजे पूर्ण ही खोललेली आहे त्या दादांनी. आणि आम्हाला एका माणसाने फसवलं, तेही मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे पुढे. तो व्हिडिओ नक्की बघा. या अगोदरही 2 दिवसापूर्वी मी तो व्हिडिओ अपलोड केला होता. तर त्यामध्ये मी सगळं डिटेल थोड्या काही गोष्टी राहिल्या होत्या सांगायच्या, तरी ते मी आता ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. इथे ते दादा आता रिपेअर करत आहे. इथे बघू शकता ही मशीन कशा पद्धतीत आहे आणि खूप नवीनच आहे ही मशीन. तरी 10-12 वर्ष झालेली आहेत, पण एकदम नवीन दिसते. त्यामुळे मी ह्या मशीनला एक्सचेंज नाही करणार. मी रिपेअर करायचं ठरवलं. आणि नुकसान का झालं तर ते दादा बोलले की फक्त 3 ते 4 वर्ष ही मशीन तुमची चालू शकते, म्हणजे हा ड्रम चालू शकतो. बाकीचा काय प्रॉब्लेम येईल ते आम्ही नाही त्याची गॅरंटी देऊ शकत. तरी ह्या मशीनच्या वरच्या बाजूला हे जे दिसतंय सिमेंटचं, तर हा दगड आहे, तर तो लागतो मशीनमध्ये. सगळ्यांच्याच असेल असं मला नाही सांगता येणार एवढं. तर हा ड्रम नवीन आणलेला आहे, 15-16 हजार रुपये घालवलेले आहे ह्याला. हा ड्रम पूर्ण नवीन आहे. ते बघू शकता पॅकिंग. हा बसवायचा आहे, तो काढायचा आहे. ते दादा अजून काही दुसरा प्रॉब्लेम आहे का हे चेक करत आहे. आणि आता कपडे पण लावायला सांगितले आहे आम्हाला. बघायचे आहे त्यांना, म्हणजे डेमो पण द्यायचा आहे की कशा पद्धतीत मशीन आता काम करते आहे. त्यामुळे मी आता कपडे पण टाकले, म्हणजे रिपेअर झालेली आहे आपली थोडक्यात. 2 दिवस झाले एक व्हिडिओ टाकला होता वॉशिंग मशीन संदर्भात. त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे, पण काही माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगायची राहून गेली होती. आणि माझ्या मशीनचं काय नुकसान झालं आता थंबनेल तुम्ही तर पाहिला असेल. थंबनेल पाहूनच हा व्हिडिओला तुम्ही क्लिक केला असेल. बरोबर आहे. काय नुकसान झालं तर ते सांगते पहिलेच. तर मशीन माझी मी 29,000ला घेतली होती. त्याला झाले 10-12 वर्ष झालेली आहेत. आणि ते आता वॉरंटीच्या पलीकडे गेलेली आहे, कारण वॉरंटी एवढे वर्ष नसते आपल्याला, हे सगळ्यांना माहिती आहे. तर खर्च एवढा निघाला माझा जबरदस्त. तर त्या माणसाने आम्हाला सांगितलं की त्या मशीनला तुम्हाला जवळजवळ 16,000 रुपये खर्च येईल. आणि चार्जेस वेगळे, म्हणजे तो जे करणार आहे काम त्याचे चार्जेस वेगळे आहेत. आणि व्हिजिट चार्जेस त्यांनी फक्त नाही, खूप जास्त म्हणायला लागेल, 750 व्हिजिट चार्जेस घेतलं फक्त मशीन चेक करण्याचे. व्हिजिट चार्जेस तेवढे असतात त्यांचे, म्हणजे काही काही ठिकाणी कमी असतील, मला नाही एवढं सांगता येणार. पण आमची मशीन बॉस कंपनीची आहे, त्यामुळे त्याने 750 व्हिजिट चार्जेस ते घेतलेले आहेत. आणि बाकीचं जे काही प्रॉब्लेम तुमच्या मशीनचा येईल तेवढा तो आपल्याला करायचा असतो. तर माझ्या मशीनला त्याने जवळजवळ सांगितलं 16,000 रुपये खर्च येईल. कशाचा एवढा, तर ड्रम माझा खराब झाला होता. ड्रम खराब कशामुळे होतो तर ते पण सांगते तुम्हाला. तर तुमच्याकडे जर बोरचं पाणी असेल तर त्याच्यामध्ये क्षार जास्त असतात, आणि त्या बोरिंगच्या पाण्यामुळे आपला ड्रम हा खराब होत असतो, आणि फिल्टर सुद्धा खराब होतात त्याने. तर हे झालं. त्यानंतर मग आम्ही ठरवलं की चला आपल्याला हे तर रिपेअर करावं लागेल. पण नुकसान काय झालं तर ते सांगते. तर तो म्हणला मशीन जरी तुम्ही रिपेअर केली, जरी तुम्ही 15-16 हजार घालवले, तर म्हणजे 16,000च्या पुढेच खर्च होणार आहेत त्याने सांगितलं होतं स्टार्टिंगलाच. तर त्याने सांगितलं जरी तुम्ही 16,000 घालवले तरी पण ती मशीन तुम्हाला 3 ते 4 वर्ष चालू शकते. म्हणजे हे नुकसानच आहे का नाही हे तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. नुकसान नाही तर याला काय म्हणायचं. आणि आता तो ड्रम म्हणजे हा मशीनचा मेन पार्ट आहे, मग तोच जर चेंज केला तर मशीन नवीन झाल्यासारखेच होते. पण त्या माणसाने असं सांगितलं की 3 ते 4 वर्ष तुम्ही ही वापरू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे हा प्रॉब्लेम येणार नाही, फक्त ड्रमला प्रॉब्लेम येणार नाही. बाकी तर त्याचे कितीतरी पार्ट असतात, हे छोटे छोटे सगळे तुम्हाला तर माहितीच असेल. तर ते काही सुद्धा म्हणजे प्रॉब्लेम निघू शकतो. म्हणजे काय यूज करायचं माणसाने, काहीच आपल्याला म्हणतात ना सोपं किंवा सोयीचं असं काहीच नाही. आणि काही घेतलं तरी त्याचे चार्जेस तर खूप जास्त असतात. साधं फिल्टर जरी आपण वापरलं तरी त्याचे पण सर्व्हिसिंग सगळ्या गोष्टी, खर्च हा असतोच असतो. कुठलीही वस्तू घेतली की त्याच्या मागे हा खर्च निघतोच. ते आता माणूस म्हटल्यावर माणूस सुद्धा आजारी पडतो, हे तर निर्जीव आहे, हे तर इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, तर त्याला खर्च निघणारच आहे. मग ठीक आहे म्हणालो, चला ठीक आहे चालेल, तोपर्यंत चालेल म्हणून आम्ही ते रिपेअर करायचं ठरवलं. आणि त्या मशीनला आम्ही
16,000 रुपये घालवले आणि प्लस त्याचे पैसे चार्जेस वगैरे, म्हणजे असे जवळजवळ आमचे 17पर्यंत गेले असतील. तर एवढा सगळा खर्च होऊन हे आमचं म्हणजे थोडक्यात माझ्या मनाने तर मी ते नुकसानच म्हणत आहे. कारण लॉंग लाईफ ती थोडी चालायला पाहिजे असं मला वाटत आहे. कारण जरी 10-12 वर्ष जरी झाले असतील मशीनला, पण माझी मशीन खूप वाटत पण नाही एवढे वर्ष झाले असेल, कारण ती खूप व्यवस्थित मी ठेवलेली आहे आणि एकदम क्लीन वगैरे स्वच्छ सगळ्या गोष्टी, एकदम पांढरी शुभ्र मशीन आहे, कुठेही तिला डाग नाही. आणि त्याने एवढं पण सांगितलं तुम्ही एक्सचेंज करू शकता, तुम्ही ही मशीन देऊ शकता आणि नवीन मशीन सुद्धा घेऊ शकता. तर त्याला तुम्हाला फक्त 1,500 किंवा 1,600 रुपये मिळू शकतात. मग असा विचार केला, एवढी माझी चांगली मशीन असताना मी एवढ्या कमी रेटमध्ये कशी देऊ शकते. मग विचार केला की ठीक आहे, ह्याच मशीनला आपण रिपेअर करू आणि चालू, जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल, शेवटी नशिबाचा भाग आहे. दुसरं म्हणजे मला एक कमेंट आली होती दादाची की ताई तुम्ही त्या माणसाचा फोटो किंवा नंबर म्हणजे मोबाईल नंबर तुम्ही द्यायला पाहिजे होता, अर्धवट माहिती सांगितली आहे. तर दादा असं देता येत नाही, का देता येत नाही तर ते सांगते. यूट्यूबचे काही नियम असतात, काही रूल्स असतात, त्याच्या पलीकडे आपल्याला जाता येत नाही. तर काय होतं की यूट्यूब कदाचित माझ्या चॅनलवरून तो व्हिडिओ हटवू शकतो किंवा काहीतरी कॉपीराईट किंवा कम्युनिटी गाईडलाईन्स काही सुद्धा हे त्या माझ्या चॅनलवरती ते यूट्यूब टाकू शकतो. त्यामुळे मी असं कोणाचा फोटो किंवा नंबर असं नाही देता येत. माझ्या मोबाईलमध्ये सगळं आहे, त्याचा नंबर पण आहे, त्याचा स्वतःचा फोटो सुद्धा आहे आणि एवढी माहिती आहे मला त्याच्याबद्दल की त्याला 2 मुली सुद्धा आहे आणि खूप त्याची माहिती सगळी मिळालेली आहे. कारण नवीन जो माणूस आमचा रिपेअर करायला घरी आला, ज्याने माझी मशीन रिपेअर केली, त्या माणसाने सगळं त्याचं सांगितलं आहे. कारण आम्ही सहज त्याला बोलता म्हणजे मशीन रिपेअर झाली आणि तर मशीन रिपेअर करून झाली आणि सहज आम्ही बोलता बोलता त्या दादांबरोबर अशी चर्चा केली की ह्याला ओळखता का, म्हणजे डायरेक्ट आम्ही त्याला फोटो दाखवला आणि सांगितलं की ह्या माणसाला तुम्ही ओळखता का. तर तो माणूस डायरेक्ट हसला आणि म्हणाला की अहो ह्याच्या नादी लागू नका, तुम्ही का लागला ह्याच्या नादी लागू नका, याने खूप लोकांना फसवलेलं आहे, डायरेक्ट बोलला. आणि मग आम्ही एकमेकांकडे बघायला लागलो की मग आम्ही त्याला विचारलं की काय काय नेमकं नाही का, ह्याची हिस्ट्री काय आहे नेमकी, कारण आम्ही तर फसलेलोच आहे. आम्ही त्याला डायरेक्ट सांगितलं की त्याने आमची मशीन न बघता त्याने आमच्याकडनं पैसे घेतलेले आहेत आणि आता फोन सुद्धा उचलत नाही. काही कारण देतो तो, काही कारण द्यायची, म्हणजे आज फोन केला की आज काय म्हणणार तो की मी गावाला आहे आणि मग येतो 8 दिवसांनी येतो, मग तुमची मशीन बघतो. त्यानंतर मग आपण 8 दिवस थांबणार, परत 8 दिवसांनी कॉल केला की तो म्हणणार नाही आमचे आमकं तमकं एक्सपायर झालेलं आहे, त्यामुळे मी काही येऊ शकणार नाही. मग आपण परत विसरून जातो कामाच्या गडबडीमध्ये. परत 8-15 दिवसांनी फोन केला की मग म्हणणार नाही माझी मिसेस आहे ना खूप जास्त आजारी आहे, आणि अशी खोटी कारणं द्यायचा तो. मुलींना पण त्याने सोडलं नाही, स्वतःच्या मुलींबद्दल इतकं खराब बोललेला आहे तो की डायरेक्ट म्हणायचं की ICU मध्ये असे तसे. खूप विचित्र माणूस आहे तो, माणूस म्हणूनच खूप विचित्र आहे, त्याची वृत्ती चांगली नाही. आणि मग त्या माणसाने आम्हाला सांगितलं की मी जिथे कामाला आहे तिथेच तो सुद्धा कामाला होता आणि आमच्या मालकांना त्यांनी फसवलेलं आहे, मालकांनी त्याला काढून टाकलेलं आहे आणि आता असा असतो खूप लोकांना असं फसवत आहे, खूप लोकांना. म्हणजे त्याने पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये खूप असं म्हणजे त्याने धुमाकूळच घातलेला आहे. आता बऱ्याच लोकांना माहिती असेल, मुशी, चिखली, चाकण साईड हा एरिया माहिती असेल कदाचित बऱ्याच लोकांना. आता लांबून कुठून बघतात मला माहित नाही व्हिडिओ, पण हे आसपासचे लोक जर बघत असतील व्हिडिओ त्यांना ही गावं माहिती असतील. तिथल्या लोकांना खूप जास्त फसवलं आहे, आमच्या गावामध्ये खूप फसवलं आहे लोकांना. हे आम्हाला त्या दादाकडून कळालं, ज्याने आमची मशीन रिपेअर केली त्याच्याकडून कळालं. मग आम्ही मग मिस्टर त्याला बोलले की तुझ्या मालकाचा नंबर दे. मग त्या दादांनी त्यांच्या मालकाचा नंबर दिला आणि मग ते दादा गेले मग, आणि मग आम्ही त्याच्या मालकांना फोन केला आणि सांगितलं की अहो असा असा माणूस तुमच्याकडे कामाला होता का. आता त्याचं नाव तोंडात ते सांगायला, पण मी नाही सांगू शकत, सॉरी ह्याच्याबद्दल म्हणते, कारण नाही सांगू शकत काही गोष्टी. तर त्यांनी आम्हाला त्याच्या वडिलांचा नंबर दिला आणि मग मिस्टरांनी त्याच्या वडिलांना फोन केला आणि त्याचे वडील फक्त म्हणले की मी गावाला आहे आणि तो पुण्यामध्ये असतो.
आणि त्याच्या घरी खूप चांगलं आहे, 10 एकर जमीन आहे, वडील कामाला आहेत, तर घरी खूप चांगलं आहे. पण हा गावाला राहत नाही, हा इकडे असे ह्याचे व्यवहार चालू असतात. आणि ते झालं, मग वडील म्हणले ठीक आहे मी सांगतो त्याला समजून. पण कशाचं काय, काहीच नाही, कोणी काही त्याला समजून सांगत नाही, तो कोणाचं काही ऐकत नाही, काही नाही. आमच्या व्हॉट्सअपला सगळं आहे, त्याचे पुरावे सगळं, काय काय मेसेज केलेले आहेत त्यांनी, काय रिप्लाय दिलेला आहे, सगळं आहे. आणि तुम्ही सुद्धा, आता मला खूप वाटतं की नंबर द्यावा, पण काही गोष्टीमुळे नाही देता येत. पण तुम्ही जर नंबर घेतला ना तुम्ही, तर त्याच्यावर तुम्ही फोन केला ना, तर तो तुम्ही फक्त असं म्हणू शकता की माझी मशीन आहे, रिपेअर करायची आहे. तो तुम्हाला डायरेक्ट बोलणार की मी येतो, असं बोलणारच नाही. तो डायरेक्ट म्हणणार की ठीक आहे, मला एवढे एवढे पैसे पाठवा. आणि तुमच्या पहिले अगोदर काय बोलणार की तुमच्या मशीनचा व्हिडिओ पाठवा. मग तो व्हिडिओ बघणार, 5 मिनिटांनी परत तुम्हाला कॉल करणार आणि म्हणणार तुमच्या ह्या मशीनचा आहे ना हा प्रॉब्लेम झालेला आहे, तुम्ही मला एवढे एवढे पैसे पाठवा, 1000 रुपये 2000 असे पाठवा, तुमचा हा पार्ट गेलेला आहे, मग मी तो घेऊन येतो, डायरेक्ट रिपेअर करतो. म्हणजे माझाही वेळ जाणार नाही, तुमचा वेळ जाणार नाही. असं त्याचं ते हेच आहे, ते बोलण्याचं ते हेच आहे. तसं लोकांना बरोबर तो अडकवतो. आम्हाला हे तसंच अडकवलं आहे. आणि तो असंच करणार बघा तुम्ही. तो आहे ना नाही सुधरू शकणार नाही. आम्हाला तर खूप पश्चाताप झालेला आहे. आणि आम्हाला तर आता तर आम्ही आता कोणावर विश्वासच इथून पुढे ठेवणार नाही, की ती ओळखीचा असू काय असू, काम झाल्याशिवाय पैसेच द्यायचे नाही. मी एवढंच सांगेन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, कारण मी त्याचा फोटो किंवा नंबर, भलेही माझ्याकडे सगळे पुरावे आहेत त्याच्याकडे, त्याच्याबद्दलचे माझ्याकडे ना त्याच्याबद्दलचे सगळे पुरावे आहेत. पण मी ह्याच्यात तुम्हाला नाही सांगू शकत, कारण मगाशीच सांगितलं की यूट्यूबचे रूल्स असतात, त्याच्या पलीकडे नाही जाऊ शकत. आणि हा माझा न्यूजचा चॅनल नाही. न्यूजचे जे चॅनल असतात ते लोक सांगू शकतात, असे विषय सांगू शकतात डायरेक्ट, तुमच्या थंबनेलला सुद्धा ते लावू शकतात, अशा लोकांचे फोटो, सगळ्या गोष्टी लावू शकतात. पण हा माझा ब्लॉगिंगचा चॅनल आहे, ह्याचे रूल्स वेगळे असतात, त्यामुळे मी नाही सांगू शकत. तर तुम्हाला मी एवढंच सांगेल की तो माणूस पिंपरी चिंचवडमध्ये किंवा पुण्यामध्ये जर तुम्हाला असं आढळलं, फोन नंबर किंवा काय त्याने असं केलं की मला पैसे पाठवा, मी तुमचा पार्ट घेऊन येतो, तुमच्या मशीनचा व्हिडिओ पाठवा, अशा गोष्टी जर केल्या तर तसं करू नका. मी एवढंच सांगेल. त्याला बोलायचं की बाबा तू घरी ये, फोन व्हिडिओ वगैरे मी काही पाठवणार नाही, तू घरी ये, माझी मशीन बघ, वाटलंच तर तुला 100 रुपये जास्त देतो, घरी ये, मशीन बघ, आणि मग जो काय असेल तो खर्च आपण करू. आम्ही असंच बोललो होतो, पहिले आम्ही असंच बोललो होतो. त्याला पैसे आम्ही पाठवत नव्हतो, आम्ही काही एवढे वेडे नाही. आम्ही पण त्याला मिस्टर पण बोलले मी तुला 100 रुपये जास्त देतो. तो ऐकतच नव्हता, तो ऐकायलाच तयार नव्हता. की मिस्टर बोलले तुला 100 रुपये मी जास्त देतो, तू घरी ये, मशीन बघ. तू मशीन न बघता कसं काय बोलू शकतो? तर तो म्हटला नाही, मी व्हिडिओ पाहिलेला आहे, मला ते कळतं, समजतं, मी एवढ्या वर्ष काम करतो, मला समजतं. त्यामुळे सारखाच कॉल करायचा. आणि मग मिस्टर म्हणले की ठीक आहे, किती पाठवायचे? तर तो म्हणला 350. मग मिस्टर म्हणले ठीक आहे, तुझं ते हे पाठव. तर तो डायरेक्ट म्हणला 350 नका करू, 450 करा. मग असं बोलला तो. मग 450 त्याला पेमेंट केलेलं आहे. सगळे स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे, सगळे पुरावे आहेत. मला जरी वाटलं तरी मी ते लिगली करू शकते, पोलिसांकडे करू शकते. पण असं वाटतं जाऊ दे, 400 450 तर प्रश्न आहे, जाऊ दे असं वाटतं. पण मी असं विषय सोडून देते. कधी कधी असं मनात विचार येतो जाऊ दे, पण तो खूप लोकांना फसवते. हे तुम्ही सावध राहा, म्हणून हा उद्देश आहे माझा. मी म्हणून व्हिडिओ बनवला आहे की तुम्ही सावध राहा. माझे तर पैसे गेले, मी दिला विषय सोडून. मी आता जाऊ दे म्हटलं, काय कुठं पोलीस वगैरे सगळ्या गोष्टी, आपल्या मागे पण कामधंदा असं, आणि खूप मोठी अशी काही रक्कम नाही, त्याच्यामुळे आम्ही विषय तो सोडून, मिस्टर बोलले जाऊ दे बरोबर, विषय आम्ही सोडून दिलेला आहे. पण आमच्याच रिलेटिव्हमध्ये पण अशा घटना पण घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे सांगायचं आहे की सावध राहा. पिंपरी चिंचवड मधला तो माणूस आहे. पिंपरी चिंचवड, चिखली, मोशी सगळीकडे त्याचं ते प्रकरण चालू आहे. म्हणजे लोकांना लुटायचं काम चालू आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.